आणि ती मला मान्य करावी लागणार। आज तुम्ही ससा मारा, डुक्कर मारा, हरण मारा, जो खायची वस्तू कुठलाही प्राणी मारा, घरात आणा खावा, घरात आहे पोरगा म्हणणार माझ्या पप्पानी मटण आणलं, बायको म्हणणार माझ्या नवऱ्यानं मटण आणलं। ज्या वेळेला हे फेडायचं आहे त्यावेळेला तुम्ही नवरा बायकोला विचारा, पोराला विचारा, बाळ मी केले त्यात तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे, तुम्ही केले तुम्ही निस्तार, आम्ही काय निस्तार, आम्ही त्यात नाही, आम्ही ते केले का? तेव्हा प्रत्येक पोराच्या बापानं प्रत्येक बायकोच्या नवऱ्यानं हा विचार करून हा मार्ग सोडावा। कोण बहीण भाऊ पोरगा बायको कोण तुमच्या पापाला धन्य नसणार आहे। जय हिंद, माझं नाव हवालदार नारायण संग। आज अशा एका साध्या व्यक्तीकडे आलोय, पांढरी गाडी आहे आणि ही व्यक्ती कोण? त्यांचं नाव आहे वसंत चव्हाण। त्यांना आबा म्हणून आम्ही बोलवायचं। हे आमच्यापेक्षा फार मोठे आहेत वयाने, पण जर आम्ही त्यांना आलं तरी बोललं तर हसत हसत आमच्यासमोर बोलणारा व्यक्ती आहे। आणि त्याचबरोबर त्याच्या जीवनामध्ये अशा बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या की ज्या जीवनामध्ये अशा की लोकांना ऐकलं तर फार रोमांचक वाटणाऱ्या अशा गोष्टी आहेत। त्या गोष्टीबद्दल आम्ही त्यांच्यासोबत थोडंसं विचार विनिमय करायचा। ते आता एक माळकरी आहेत, नेहमी जाऊन भजनं वगैरे करतात, पण भजनं करण्याच्या अगोदर आबांचं कसा दिनचर्या होती, काय करत होते हे सुद्धा जरा जाणून घ्यायचं आहे आणि ह्या मार्गाला का वळले हे सुद्धा आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणून घ्यायचं आहे। आबा नमस्कार। नमस्कार। थोडंसं तुमचा परिचय द्या, तुझं नाव सांगा। माझं नाव आहे वसंत दत्तात्रय चव्हाण। आता तुमचं वय किती आहे? आता वय आहे माझं 64। 64 वर्ष वय, अजून सुद्धा तरुण दिसायला मी तर अजून कुठं तरी अजून काम काय तर करू शकताय तुझं, पण कशाला घरात बसून काढताय? आता घरात कशा बसलाय तुम्ही? घरात बसायचं म्हणजे आता मुलगा लागला सर्व्हिसला, त्यामुळे बसलाय। त्याच्यामुळं आपली शेती बघायची, शेतातलं काम करायचं, आपलं पोटापुरतं रानातलं मिळते आपल्याला विशेष। बरोबर। आबा एक प्रश्न असा विचारायचा आहे की पूर्वीच्या काळीमध्ये म्हणजे आजपासून 30 वर्षापूर्वी, आता माझं वय 45 आहे, तर आम्ही लहान असताना मागच्या 30-32 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी बघायचं गावातले लोक शिकारीला जाणे हा पद्धत होती, बरोबर? हा बरोबर आहे। आणि आता शिकारी करताना लोक लय धावायला लागले, म्हणजे डुकरांची शिकार म्हणा, सस्याची शिकार म्हणा करताना गावतात। तर याबद्दल तुमचं मत काय? पूर्वी का आज काय? ह्याच्याबद्दल माझं मत असं आहे की पूर्वी म्हणजे संप्रदायातला लोकांचं प्रमाण कमी होतं, बरोबर, कमी होतं। लोकांचा कल असं म्हणजे शिकार म्हणा हे असं होतं। या लोकांच्या आता शिकारीमुळं आता बंदी आली, बंदी आल्यामुळं लोक दबकू नयेत आणि शिकार करणे हा नियमानं गुन्हा आहे। आपण कुणाची तरी हत्या करतो, बरोबर आहे। कुठल्याही व्यक्तीला मारायचा अधिकार नाही, व्यक्तीला किंवा प्राण्याला मारायचा अधिकार नाही आहे। आपल्याला कुत्र्याला दगड मारायचा सुद्धा अधिकार नाही। तर तर हो, कुत्र्याला दगड, आता कुत्र्याला तुम्ही दगड मारू शकताय कुठल्या? ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला तुम्ही दगड मारू शकताय, ज्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला तुम्ही मारू शकत नाही। कंप्लेंट होणार, कंप्लेंट होणार, त्याच्या केसी चालू होणार। आता लहान ज्या वेळेला होतो त्यावेळेला जीवराचा अंडा पाटील म्हणून एक माणूस होता, त्याने एक ससा मारला आणि योगानं की त्याचं बॅडलं की त्यावेळेला फॉरेस्टाची फेरी जंगलात आले, त्यावेळेला रेड हँड तो हातात ससा मारलेला गावला। ससा मारलेला गावल्यावर फॉरेस्टराने त्याच्यावर कंप्लेंट केली। त्या माणसाच्या वयाच्या मला वाटते 45-50च्या लेवलला तो गावला, मरोपर्यंत तो कंप्लेंट केस खेळत होता सशाची। काय सांगताय? तुम्ही बघितलं? फर्स्ट आम्ही त्यांच्या घरी जात होतो। आता डुकरं जी शेतामध्ये पहिलं त्रास करायची, आपल्या उकरायची वगैरे, आपण शिकायला जायचो, बरोबर, आपल्या लोक जात होते गावाच्या, तर मग डुकराला मारणं ते परमिशन घेऊन सुद्धा काही गोष्टी आपण मारल्या, बरोबर आहे की? बरोबर, परमिशन घ्यायला घेतली, परमिशन द्यायची गव्हर्नमेंट, परमिशन द्यायची म्हणजे त्याचा भाग असा होता की ज्या वेळेला ऊसाचं नुकसान इतकं भयंकर होत होतं त्यावेळेला परमिशन घ्यायची पाळायची, कारण ते बी परमिशन देत नव्हते, हातापाया पडून साहेब परिस्थिती आमच्या रानातली बघा तुम्ही आणि मग आम्हाला परमिशन द्या, अशी लोक परमिशन घेत होते। तर आता परमिशन अगर परमिशन मिळायची वाट बघत नाही लोक, गुमान शिकार करायला नादात असतात। जे गावल तो आयुष्यात उठतोच, खरं आहे, हो सत्य आहे।
ठीक आहे, कायद्यात घावल नाही घावल तो भाग वेगळा. हा. पण मला तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं आहे, पूर्वी ज्या लोकांनी शिकारी केल्या त्यांचा शेवट कसा झाला बाबा? शेवट आता मी तुम्हाला सांगू का, जर आपलं चांगलं करून चांगलं होत नसेल तर आम्ही त्या प्राण्याची हत्या करून आमचं चांगलं होणार का, आणि आमच्या संसाराला किंवा बायका पोरांना यश येणार का, मिळणार का? नाही मिळणार. आणि त्या गोष्टीचा शेवटी हत्या ही हत्याच असते. बरोबर आहे. हत्या ही हत्याच असते. तो प्राणी साप असेल, डुक्कर असेल, ससा असेल, मांजर असेल, कुत्रा असेल, उंदीर असेल, त्याला पण वाटत असते की आपण जगावं. का सापाला वाटत असते मी साप आहे, मी मारावा. तुम्ही कधी असं बघितलं का एखाद्या डुक्कराला मारले, कोणीतरी डुक्कर ची ची करते किंवा सशाला मारत असं आपण म्हणतात मुलाचा रडतो. वाईट प्रसंग आम्ही ज्या माणसांनी वाल लावले आणि ते प्राणी मेल्याला बघितला काय, आणि त्या माणसांचा शेवट इतका वाईट झाला की त्यांना मी लग्न कुठं करतोय कळना, त्यांना मी संडास कुठं करतोय कळना, मी रस्त्याने चाललोय का कुपाडीतून चाललोय हे कळना. शिकार केलेल्या माणसांची वाईट परिस्थिती आहे. पण आम्ही थोडासा त्यात सहभाग झालो, थोडक्यात आम्ही अनुभव असा घेतला 40 वर्षापूर्वी की हा प्रसंग आमच्यावर येणार. मग आम्ही तो मार्ग किल्ल्यात शिकारीचा सोडला, शिकारीचा मार्ग सोडला, माळ घातली, माळ घालून आम्ही सांप्रदायिक मध्ये शिरलो. अहो डुकराचं मटण खायला चांगलं असते की? अहो डुकराचं समजा आम्हाला जर मारलं एखाद्यानं ते खायला तर वाईट लागणार का? मटण हे शेवटी मटणच असतं. मी का म्हटलं की करू नये याची नाही, करूनही नाही, करणारच नाही. माझा एक आपल्या गावात 70 ते 80 लोकांचा ग्रुप होता जुन्या काळात, हा जुन्या काळात. तर मी तुम्हाला सांगतो की त्यातले अजून काही यंगम्यान आहेत, काय म्हातारी झाल्या, पण आम्हाला त्याचं जर मुद्दल आम्हाला नाही सुटले तर आम्ही संप्रदायाकडे वळलो की त्या मुद्द्याचं व्याज आम्हाला सुटावं, थोडीशी आम्हाला परमेश्वराने यात नाही की थोडीशी सवलत द्यावी, यासाठी आम्ही सांप्रदायिक मार्ग धरला. आणि सांप्रदायिक मार्ग सर्वसामान्य माणसानं धरावा. हत्या ही शेवटी हत्याच असते. बरोबर. मला एक सांगा, आता शिकार जी करणारी जुन्या काळाची लोक होती, म्हणजे राजा महाराजांच्या काळातून चालली यायची, त्यांचा अंत जो आहे शेवट फार वाईट झालेला आहे. अशा मी काही लोक अशी बघितली की त्यांना चाकर म्हणा हे झालं आणि लई शरीरात काढण्यात आले. मी आता तुम्हाला सांगतो की आमच्या ग्रुपमध्ये असं झालंय की तो माणूस स्वतः तोंडानं म्हणला की याच्यापुढे मी शिकारीला येणार नाही. काय म्हणला, पहिला अंगठा काढला पायाचा, पुन्हा ही 2 बोटं काढली, पुन्हा सगळी बोटं काढली, पुन्हा हातावर आलं. हातावर आल्यावर तो प्रत्यक्षात ती व्यक्ती रडली नाही, देवा मला मरण दे. पाप झाले, नुसतं पाप झालं नाही, मी केले त्याच्या दुप्पट मला फेडायला आले. आणि हे असं दुसऱ्या कुणाच्याही नशिबाला येऊ नये. आणि बाबा रे की तुम्ही इथंच सगळी थांबलं पाहिजे आणि थांबायचं. हा आम्हाला सल्ला त्या व्यक्तीने, तर तिने सल्ला द्यायच्या आधी आम्ही हा मार्ग सोडून बाजूला गेलो. तरी पण चोरटे लोक होते, त्यांनी पण टाळेबंदी जराशी केसेस व्हायला लागल्या. आणि हे वाईट आहे, हो अति वाईट आहे, हत्या वाईट आहे. तुम्ही माणसाची करा, कुत्र्याची करा, डुकराची करा, सशाची करा, हरणाची करा. एक वेळा डुकराला तुम्ही मारलं तर थोडस नकळ कळण्यासारखं वाटेल, तरी पण हत्याच आहे ती. पण ससा, मोर, तुम्हाला सांगतो हरिण, काय तुमचं नुकसान करणार आहे? काय तुमच्या अंगावर येते, ती मारते, काय करते? ससा काय करतोय सांग? त्यानं बारक्या पोरासारखं आरडायचं, जसं बारकं पोरग रडतंय तशी सशाची परस. काही फरक नाही. कारण मी 2-3 पाळले होते, ते बी मला जाळ्यावर पडताना गावले, मग ते पाळले. आता एकतर हत्या करणं आमच्या घरात कोणाला चालत नव्हतं. मी मला आमची बायको खात नाही, पोरगा इथे नाही, त्यामुळे मटणाचे पैसे वाचले तुमचं महिन्यात. मटणाचं पैसे वाचलं, दुखण्याचं पैसे वाचलं, कारण आमची वृत्तीच राक्षस वृत्ती झाली. हो, आम्हाला ससा ते जनावर काय कळणार, कशाचं खातून काय कळणार, राक्षस वृत्ती झाल्यामुळं. बर, आपण एक माणूस म्हणून जन्माला आले,
आणि माणूस म्हणून जगूया. बरोबर बरोबर बरोबर. तेव्हा असेच अजून काय लोक शिकारी करणार आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की ससा मारा तुम्ही फॉरेस्टच्या नजरेतून तुम्ही सुटू शकता, पण देवाच्या नजरेतून तुम्ही सुटू शकत नाही. तुम्हाला माफ होणार नाही. व्याज बी भरायला लागणार नाही, मुदल बी भरावी लागणार. काय सांगता? त्यासाठी आम्ही सांगितले की देवा आमच्याकडे मुदल घे पण आम्हाला व्याजातनं मुक्त कर. कारण हेच खरोखर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही थोडं जरी त्यात म्हणजे पहिल्या पूर्वीच्या काळच्या 40 वर्षापूर्वी तुम्ही त्यात म्हणजे कधी तर जायला त्यांच्या बरोबर वगैरे असं म्हणा, बरोबर. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला तिथे भोगायला येणारच वाटतं? 100% भोगावं लागणार. आम्हाला 100% नाही भोगावं लागलं तर 1 पैका होईना त्यातली आम्हाला त्याची व्याजाची रक्कम भरावी लागणार. भोगायला लागणार 100% भोगावं लागणार. अजून रक्त आहे माझ्या अंगात, मी कसंही बोलू शकतोय. आयुष्यभर हे रक्त नाही तुमच्या अंगात. काल आहे ठराविक रक्ताचा काळ आहे. पुन्हा आपोआप जे मी सांगितलं की नाही, माझ्या ग्रुपमध्ये मित्रांनी मला सांगितलं का हा विषय सोडा, हे चांगलं नाही. आम्ही तो मार्ग पत्करला की सोडायला तयार झालो. कारण आम्ही सोडले, त्यात काय वादच नाही. आम्ही मारकळी झालो. पण जे आम्ही मारकळी झालो पण ठराविक कालानंतर झालो. पण ठराविक आमच्या आयुष्यात थोडासा वाईट काल आला असेल, नाही असं नाही, आम्ही मान्य करणार. पण जर कळून तुम्ही बारक्या पोरासारखं वागत असेल तर ते चुकीचं आहे. आणि आता गव्हर्नमेंटचे नियम पण आता फार कडक झाले. आता म्हणजे ससा जरी मारा तर 6 महिने शिक्षा म्हणा. 6 महिने नाही, तुम्ही सशाच्या केशीमधून सुटू शकत नाही. तुम्हाला नियम नाही माहिती झालं, आम्हालाच काय नियम मला माहिती? जामीन नाही. कारण तो प्राणी तुमचं नुकसान करणारा नव्हे. बरोबर. तुम्हाला बघितलं तर ते जीव मुठीत घेऊन पाळायला सुरुवात करते. बरोबर. काय वाईट आहे की हरण काय तुमचं नुकसान करते. मग मला सांगा, पूर्वीच्या तुमच्या जाळ्यावर पडून ससा तुम्हाला घरात गावला पाळला, तो कापून खाल्ला सगळं तर सोडून दिला. बाबा एक लक्षात ठेवा की ती लहान होती, त्यांना काय कळत नव्हतं. त्यावेळेला ती 3 ससे एका वेळेला अर्धा ते 1.5 लिटर दूध पिते. बर. पुन्हा ती जरा मोठी झाल्यावर का नाही ती एकमेकाला चावायला लागली. मग आता तुम्ही पहिलवान आहे साहेब, मला ऐकणार का? बरोबर. तुम्ही काय करायचं ते सोसायलाच पाहिजे. मग ते मोठं होतं ते काय करायचं, मानक्यावर कॅस धरायचं, ते असं लचकत ओढायचं. बाबा रे त्याला त्याच्या अंडरखाली मारायला सरळ इथला सापळा उचलला, खालच्या गावदरीला नेला. मोठा सापळा होता असं उंचीवर. दूध बीध घातलं, सगळं घातलं. आता तुम्ही म्हणलं यातनं मुक्त व्हा. कारण त्यांचं प्रेम पण जडतं ना, एक तसा पाळला. साहजिक आहे ना. तो प्राणीच असा आहे की खुल्या कावऱ्याचं सुद्धा प्रेम जडत त्याच्यावर, अशी वस्तू आहे. त्यामुळं ह्या प्रकारात व्हायला नाही पाहिजे, शिकारी वगैरे व्हायला नाही पाहिजे, व्हायला नको पाहिजे. आणि मला काय म्हणायचंय, आज आपण वाघ म्हणतोय, तुम्ही पण त्याला हाताळून बघा, तो पण तुमचा मित्र होणार. वाघ सुद्धा तुमचा मित्र होणार. पण आम्ही त्याच्याकडे बघताना शत्रू म्हणूनच होय. मग दिसला की बाबा पळा तर त्याला मारत. बर. आदिवासी काय करतात, काटे हातात असते, त्यांच्या मागणं 10-15 वाघ असतात. बरोबर. त्यांना काय भूक मटण खाऊस वाटत असेल का नाही, त्या आदिवासीला त्यांना मारता येते की नाही? हो बरोबर. पण नाही किंवा काठी दावल तिकडे वाघ जातोय मांजरासारखा, काठी दावी तिकडे वाघ जातोय. मग त्यानं त्या व्यक्तीवर कसलं प्रेम केलं सर. आणि आम्हाला जर आता ससा हरण ह्याच्यावर जर प्रेम करता येत नसेल तर आम्ही माणसंच नव्हे. बरोबर. तर आता झालेल्या चुका ठीक आहे म्हणा, इथून पुढे जरा प्राण्यांनी प्रेम करायला शिका. जंगली असेल, तुमचा घरगुती असेल, कसा पण असेल, आणि हत्या थांबवावी. आता आम्ही रस्त्यावर जातो का नाही, प्राणी पासला, तुम्ही सुद्धा स्वतः आता त्याचा जातो व्हिडिओ केला होता. उद मांजर आलं होतं खोली, तर त्याला चक्कर मारून गेलं होतं. तुम्ही त्याला पाणी पाजलं, त्याला बाहेर काढलं, घालवलं. हे आम्ही असं लोकांनी करायला पाहिजे, गाडीच्या अंगावर घालून जायला पाहिजे. जेवढा प्राणी बाजूला पडला असेल, सहकार्य करणं तुमचं कर्तव्य आहे. आणि तुम्हाला कुणी जरी काय केलेलं नसलं, बघितलं
रात्रीचं तुम्ही सहकार्य केलं तर चंद्र बघणार, दिवसा सहकार्य केलं तर सूर्य बघणार. तुम्हाला माझ्या पुराव्याशी, माझ्या पोरगीच्या पुराव्याशी, बायकोच्या पुराव्याशी गरज नाही. ही पुराव्याला सतत रात्रंदिवस तुमच्या पुराव्याला ते आहे. चंद्र आणि सूर्य हे साक्षाला तुमच्या आहे. मग त्यामुळं तुमची कोणी नाही बघितलं म्हणून बाबा मी काही केले कोणाला माहित नाही, कशाला बघायचं आम्ही. तुम्ही हत्या केली तरी ती दोघं बघत असतात. आणि तुम्ही एखाद्याचा जीव वाचला, एखाद्याला सहकार्य केलं, एखाद्याला संकटातनं बाहेर काढला, तरी पण ती दोन बघत असतात तुमच्या. तुम्हाला कुणी बघितलेलं नाही असं नाही. ह्या जगात असं नाही की एक ही गोष्ट अशी नाही की तुम्हाला कुणी बघितलेलं नाही. फक्त आपल्या डोक्यात नसते. सूर्य मावळला की चंद्र उगवतो आणि चंद्र मावळला की सूर्य उगवतो. तुम्हाला साक्षीदार कोणतरी 100% आहे, तेव्हा तुम्ही असं काही समजू नये की मला कोणी बघितले. त्यामुळे हे मार्ग तुम्ही करू नये, ह्या मार्गाला जाऊ नये. आणि ह्या मार्गाला तुम्ही गेला तर तुमचा शेवट चांगला नाही. काय म्हणजे तुमचा अनुभव आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. मी थोडा काळ लहान असल्यामुळे त्यात गावलो, पण मी ते 8 महिने हातरुणात संडासाने लग्न केल्या. तुम्ही हो. त्या तुम्हाला त्याची जाणीव झाली? जाणीव झाली नाही की पूर्ण आयुष्याची जाणीव झाली की मी इतकी मोठी चूक केली की कुणाच्या तरी संगतीने गेलो. पण तो काय मला ओढून येत होता का, चल म्हणलं अरे तुला कळत होतं, आणि खात नव्हतास का तू. आणि मग ते तेजच प्रायचित होतं असं मला वाटतं. 100%. 100% हे प्राचित तुम्हाला भोगावंच लागलं. कुणी पण करू दे, पण इन्व्हॉल्व त्यात आहेच. मी इन्व्हॉल्व आहे, ही माझी चूक 100% मी मान्य करेन. आणि ती मला मान्य करावी लागणार. आज तुम्ही ससा मारा, डुक्कर मारा, हरण मारा, जो खायची वस्तू आहे तो कुठलाही प्राणी मारा, घरात आणा खावा. घरात पोरगा म्हणणार माझ्या पप्पानी मटण आणलं, बायको म्हणणार माझ्या नवऱ्यानं मटण आणलं. ज्या वेळेला हे फेडायचं आहे त्यावेळेला तुम्ही नवरा बायकोला विचारा, पोराला विचारा, बाळ मी केले, यात तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे. तुम्ही केले, तुम्ही निस्तारायचं. आम्ही काय दिसतो, आम्ही त्यात नाही. आम्ही ते केले का? तेव्हा प्रत्येक पोराच्या बापानं, प्रत्येक बायकोच्या नवऱ्यानं हा विचार करून हा मार्ग सोडावा. कोण बहीण भाऊ, पोरगा बायको, कोण तुमच्या पापाला धनी नसणार आहे. आणि हे आत्ताच नाही, वाल्या कोळीपासून पुरावे आहेत. हे वाल्या कोळीचे पुरावे आहेत. आता पुरावे असून जर आम्ही नालायक वागत असेल तर आमच्यासारखी जात माणसाची नालायक कुठली नाही. बरोबर. त्यामुळे आपण चुकीचं वागायला नाही पाहिजे. बरोबर. ही नवीन पिढी जी आताची आहे, पहिली आपण एखादी गावात यात्रा असली तर 15 दिवस आपण मजा करत. 15 दिवस मजा नाही. आम्ही एका बाप्पाची असल्यासारखं वागत होतो. आणि अजून आमची पिढी वागते. पण इथली पिढी पुढली ही बापाला सुद्धा वळीकत्या का नाही? अवघड आहे. परिस्थिती वाईट आहे. कारण ही परिस्थिती आमच्यावर वाईट का आली माहिती आहे का? त्या मोबाईलनं सगळा खेळ केला, आमच्या आयुष्याचा खेळ केला मोबाईलनं. त्यामुळं माझ्याकडे मोबाईल आहे. मोबाईल नकोच आहे. का सांगतो तुम्हाला? तुम्हाला एखाद्याने थप्पड मारली की तुम्हाला आबा मला त्याने मारले बघा, इथं या. आबानं खरं कुठं काय बघितलं का? कोणाला विचारलं का? आबा आला तर सुरुवातच मोबाईलमुळे. आणि तेच मोबाईल नसतात तर संध्याकाळी येतोय तर तुमचा पारा खाली आलेला असतो, राग कमी झालेला असतो. त्यावेळेला सण शिस्तता सगळे तिथं असते. आणि मोबाईलमुळे तडकाफडकी निर्णय, त्याला विचार नाही, त्याला पाचार नाही, त्याला काही नाही. त्याच्यामुळं आता सगळ्या गोष्टी या सत्ययुगातल्या संपल्यात, आता कलियुगाला. त्याच्यामुळं की आम्हाला 60 वर्ष आयुष्य, 60 वर्षात मारामार्या करून लव मॅरेज लपडी करून मरायचंय. अरे त्याच्यापेक्षा 50 वर्षात मरू दे, पण चांगल्या मार्गाने मरू दे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कमवून जाऊया. चांगल्याच बी नाव होते, वाईटच बी नाव होते. चांगल्याचं नाव मिळवायचा प्रयत्न करा. क्या बात आहे. आता जी नवीन पिढी जी व्यसनाधीन झाली आबा, त्याच्यावर तुमचं मत काय? व्यसन करते, दारू बिरू पिते. पहिली त्या घराची संस्कृती काय आहे हे बघायला पाहिजे. बर बर बर. त्या आता फक्त काय म्हटलं ना, घर वाचतो, पोरग काहीतरी व्यवस्थित
पप्पांना सांगायला लागलं की पप्पाला गर्व असतो की मी त्याचा बाप आहे. हे डोक्यातलं काढा होते. पोरगा सांगतोय त्यावेळेला पप्पा म्हणून सांगायला नाही त्याला, मी तुझा मित्र आहे. हा काय आहे सांग. तर पप्पानं अशा अशा मार्गाने जायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही अहंकार बाजूला ठेवला त्यावेळेला तुमचे विचार मिळते जुळते झाले तर तुम्ही मुलगा बी रॉंग रूटला जाणार नाही, बाप पण जाणार नाही. पण ज्या वेळेला बाप म्हणून तुमचा अहंकार ज्या वेळेला तुमच्या आडवा येणार त्यावेळेला ज्या वेळेला 100च्या स्पीडनं दोन्ही गाड्या आलेल्या असतात त्यावेळेला ऍक्सिडेंटच होणार. कोणालाही सावरता येणार नाही कारण तुम्ही बी त्या स्पीड नाही, मी पण त्या स्पीड नाही. बरोबर. त्याच्यापेक्षा विचाराचं स्पीड जर व्यवस्थित ठेवलं तर गाडी सुद्धा आपल्याला व्यवस्थित आवडू शकतो आपण. जसं मनाचं कंट्रोल आहे तसं गाडीच्या स्पीडचं कंट्रोल आहे. तुमच्या मनावर कंट्रोल ठेवलं की गाडी कुठे जाते आपल्या हातात. बरोबर. मनाचा ताबा सुटला की गाडीचा ताबा ऑटोमॅटिक सुटला. बरोबर. आता मला तुमच्याकडे हा प्रश्न विचारायचा आहे, तुमचं शिक्षण किती हवं? माझे शिक्षण सांगू, मी शाळेला कधी गेलोच नाही. माझी शाळा त्या पिरा बसल्या नाळात. उघड सांगतो. म्हणजे शाळेला बाला सांगायचं, घरात सांगायचं, मी निघाले. जेवायला सुटलेल्या पोरांनी घरला यायचं जेवायचं की मागे जाऊन आणि त्या नळातच. शाळा शून्य आहे. मी पण त्या नळ्यात बसलोय काही काळ आणि मास्तर लावलोय. मी पण बसलोय त्या नळात शाळा माझी. मी शाळा काही शिकलो नाही. पण एवढं आता बोलायला लागलाय हे करून लय तुम्ही सुशोधने एकदम चांगलं शिकलेल्या माणसात बोलायला लागलाय का? बोलणं अनुभवाचे कोण असतात. मी जर ह्या खुरड्यात राहिलो असतो तरी पण मला हे बोलायला जमलं नसतं. मी सांगतो घरात लग्न झालं, बाहेरल्या 4 बाया घरात आल्या, सेपरेट घर झालं. सेपरेट झालो ती मी लग्न झाल्यावर 1 वर्षानंतर बायको घेऊन बाहेर पडलो आणि मी 13 वर्षे बाहेरल्या जगात काढले बायका पोरं घेऊन. 13 वर्षे ज्या वेळेला बाहेरल्या जगात काढली त्या वेळेला समोरला काय म्हणला की आपण त्याला काय बोलायचं हे मला बाहेरल्या जगात गेल्यामुळं मला ते बाहेरल्या जगात सांग वाईट प्रसंग केलं. ते वाईट प्रसंग माझ्यावर येऊन गेले. तुम्ही घोराला चिपाड सुद्धा हे केलं ना आपण? तुमच्या पप्पा बरोबर होतो की. आमच्या अण्णांच्या बरोबर. मग काय करायचं तुला? अण्णा होते कुळवे. आम्ही तिथं ते गुळ नोंदून झाला का नाही की काय मारायला असंच. मग त्यावेळेला माझं लग्न नव्हतं, हिला 4थं लग्न नव्हतं. ते गुळव्याचं ते काहीतरी वांग झालं म्हणजे पप्पाचं. ते गुळवी लग्न पप्पाच बोलायला मला उचलून काय देत टाकेन. बर. त्या मालकाला सांगितलं मला पुन्हा शब्द वापरायचा नाही. आम्ही जर गरीब असू जरूर पण इज्जतानं जगणारी माणसं आहे. गुळवी माझ्या गावचा आहे आणि माझं वडिला समान आहे. परत हे शब्द जर वापरला तर आम्ही वारणे काढचा एवढंच ध्यानात ठेवायचं. धमकी दिली जात आवाज साहजिक आहे. तुमच्या कामात आम्ही कुठं कमी पडलो? तुमच्या गुळाचं काय गुळव्याने नुकसान केलं का? 1 नंबरचा गुळ. तुम्ही गुळव्याला बोललाच का हे पहिलं सांगा. अहमपणानं बोलला तुम्हाला. आणि नवी नको तुम्ही बोला. आम्ही तुमच्यात कमी पडलो. पायतान 10 आणायचं 1 म्हणायचं. आम्ही कमी पडणार. बरोबर की. पण काम करून असं नाही. काम करून जर तुम्ही तुमचा मोठेपणा कारण त्यांचा भाऊ घोड्यावरून ती येत होते. त्या गाणं मालकाचं नाव आहे गणपतराव काशी. माझ्या ध्यानात आहे ती. त्याच्या पोराचं नाव सर्जेराव पाटील, सर्जेराव काशी. दुसऱ्या एका पुतण्याचं नाव रामभाऊ काशी. मोठी माणसं मोठी. हो पालखी मोठी ती. बरोबर. आता तुम्हाला विचारतो, आता आमच्या अण्णांच्या बरोबर तुम्ही राहिला काही काळ. बरोबर. अण्णांचा स्वभाव कसा होता? आमच्या वडिलांचा स्वभाव कसा होता अण्णांचा? आता अण्णांचा स्वभाव सांगतो की ही माणसं राहणीमानी साधी आणि ही माणसाच्या जीवाला जीव देणारी माणसं. आम्ही थोडस टार्गेटच म्हणा कारण आम्ही त्यांच्या पिढीतले नाही. आम्ही त्यांच्या पोटच आहे. बरोबर. ती आमच्या वडिलांच्या बरोबरची म्हणा. पण आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही कारण त्यांच्या विचाराची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. ते शिक्षणाला अडाणी होते, त्यांचे विचार फार वेगळे होते ना. ते शिक्षणाला अडाणी होते पण विचारानं ती अगदी समर्थ होते. तुम्ही रॉंग बोलला तरी पण ती तुम्हाला रोडवरच आणणार आणि रोडवर असला
तरी पण मग काय विषयच नाही, त्याला जाऊन त्याला जाऊन पण देणार नाही. आणि ते चांगल्या विचाराचे होते म्हणून आज त्यांची पोरं कुठल्या लेवलला आहेत बघा. आज मुलाखत घेणारा नारायण चांदगर साहेब आहे. हा साहेब नाही, आम्ही कुठे कालावधी नार्या होता, नार्याचा नारायण झाला. नारायणचा आज मला आदर आहे की त्या पोराबद्दल, की माझ्या पोटचं पोरगा आज माझी मुलाखत घेते, माझे डोळे पाण्याने भरले. असं नाही, आज सेनातला किडा सेनात राहतो असं नाही. आज नार्याचा नारायण झाला, नारायणचा साहेब झाला. आम्हाला ह्याच्याबद्दल आदर आहे की एक बाबा माझ्या जवळचं पोरगी इतक्या मोठ्या लेवलला गेलंय. आम्ही मोठ्या लेवलला नाही. माझ्या दृष्टिकोनातून मी घटारावर बसणारा माणूस आहे, मी सेन काढणारा माणूस आहे, मी गोट्यात लोधाडणारा माणूस आहे, सेना मतातला माणूस आहे. मला त्याच्याबद्दल आदर आहे की त्या पोराबद्दल आदर आहे की खरोखर आज पोरग माझ्या बरोबर काम करणार. आज एवढ्या मोठ्या लेवलला झाले, कुठल्या बापाला वाटणार नाही की ते पोरग बाबा की एवढ्या मोठ्या लेवलला गेले. हो हे बरोबर आहे आबा. कसं आहे माहिती का, आपण ज्या संस्कृतीमध्ये वाढलोय, आमच्या वडिलांना आता मी म्हटलं तुम्हाला प्रश्न जाणून मी विचारला. अण्णा लहान असताना मला सारखं म्हणायचं नाही, अरे शिक म्हणायचं मला. बरोबर आहे ना. पण त्या त्यांचं काही एवढं सिरियस वाटायचं नाही, पण त्यांचं विचार डोक्यामध्ये मी होते. तुम्हाला सांगतो सिरियस वाटायचं नाही. तुमची परिस्थिती तीच आमची परिस्थिती होती की हा रक्ताचा दोष आहे, ठराविक काल आहे का नाही. हा रक्ताचा दोष प्रत्येकाच्या वयाचा दोष म्हणे आपण, वयाचा. हा म्हणजेच वयाचा तरुण रक्त होतं, तरुण रक्त होतं म्हणजे ते रक्त पुन्हा जुमानत नाही कधी की तुमची वय मर्यादा त्या काळात आली की ते रक्त ते आपला गुण करत असते. बरोबर. तो जाणून गोजून करतोय असं नसतंय, पण तो काल असतो. तो काल थोडासा जावावा लागतो आणि ते त्या पोराच्या बापाला ते सण करावं लागतं. आणि तो काल सण करून त्या पोराच्या डोक्यात झालं त्या बापाला पुन्हा तिचं सण करायची गरज बसत नाही, तो ऑटोमॅटिक रोडला लागतो. मग मी आदरानं सांगतो ना, आज राजाराम शंकराची पोरं 4. बरोबर. आज ती मुलं कुठं आहेत सांगा. हे आमचं भाग्य. याच्या आधी गावात घर नव्हतं, रानात रान नव्हतं. आज ती मुलं कुठं आहेत सांगा. काय आम्ही कुणी दिलं का त्यांना? नाही दिलं. त्यांच्या कर्तृत्वानं मोठी झाली, पण त्यांच्या बापाचा प्रामाणिकपणा, स्वच्छ मन त्यांच्या पाठीशी आज ठाम आहे म्हणून ती पोरं ह्या लेवलला आहेत. आम्ही उपकार केलाय, त्या मुलगावर उपकार केलाय, त्या संग्रहावर उपकार केलाय म्हणायची गरज नाही. आज ती व्यक्ती मनानं पण थोर होती, विचार चांगले. आनंद आहे की आमच्या वडिलांच्या बद्दल विचार ऐकताना बरं वाटतं. आता आपण मला तुमच्याकडून जातो तर हा प्रश्न विचारायचा आहे, नवीन पिढीची मुलं आहेत आता इथून पुढं, इथून मागचा कार्यकाल झाला मागचा, इथून पुढच्या मुली कसं वागावं, काय करावं, थोडंसं थोडक्यात सांगा पुढच्या पोरांना. आता पुढच्या पिढीने थोडासा जुन्यांचा आदर ठेवावा असं माझी इच्छा आहे की बाबा माझे आईवडील कशा मार्गातून चालले, मला कसा शिकविला, मला पुढे कसा घालविला, आणि तो आदर मनात ठेव. मी आजही माझा वडीलच आहे समजून त्या मुलावर संस्कार करताना जे आम्ही आमच्या मुलावर केले त्या संस्काराचा आदर घेऊन तिने त्यांच्या मुलावर संस्कार करावे. आणि मुलासंगे प्रत्येक गोष्टीला बाप म्हणून वागा बाप म्हणून. ठराविक गोष्टीसाठी बाप म्हणून वागा, बरोबर. ठराविक गोष्टीसाठी तुम्ही मित्र म्हणून वागा. म्हणजे त्यावेळेला तो पुढला मुलगा अजिबात आपला रोड सोडणार नाही. बरोबर. म्हणजे चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं असेल तर तुम्हाला संस्कार महत्वाचे. आणि मुलाने आपल्या बापाचा आदर ठेवावा. वडील काय सांगतात त्यावेळेला तुला विचार नाही दमदा करायला, तर 2 तासांना वडिलापासून बाजूला गेल्यावर मेंदू शांत ठेवून विचार कर, माझ्या बाबाने मला असं का सांगितलं, माझ्या बाबाने माझ्यासाठी काय केलं, हे डोक्यात घेऊन माझ्या मुलासाठी मी काय करायला पाहिजे हे सुद्धा तिने आदर ठेवावा मुलांच्या समोर. आणि मुलांच्या समोर संघ बोलताना बाप म्हणूनच बोलायचं नाही, तुम्ही एक मित्र म्हणून बोला. तुमचं घर जर व्यवस्थित नाही चाललं तर वसंत चव्हाणाच्या कानाला उखडा लावायचा. पण तुम्ही बाप हा बाप आणि मुलगा हा मुलगा असं करू नका. ठराविक काळात बाप म्हणा, त्यानं ठराविक काळात मुलगा म्हणावं, मी ठराविक काळात मित्र म्हणावं, पोरग्यानं बी बापाला मित्र समजावं. त्यावेळेला तुमचं घर 100% सक्सेसफुल होतं. तुम्ही जरी हातात माती धरली तर त्याचं सोनं होणार, पण तुमच्या आमच्या विचाराची टक्कर व्हायला लागली तर सोन्याची माती होईल आमच्या हातात.
कळणार पण नाही. कळणार पण नाही, कधी आमच्या घराची माती झालेली कळणार. फार मोठे शब्द वसंत चव्हाण यांचं गाव माले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर आहे. मी आपल्याला सांगतो की ही व्यक्ती शिक्षणानं ज्ञानानं अडाणी आहे, पण विचारानं ज्ञानी आहे हे फक्त ह्या बोलण्यावर कळत आहे. मी यांची मुलाखत घेण्याचं कारण हे आहे, कुठं काही सेलिब्रिटी नाही आहे, कुठं दिवाळी नाही, कुठे कलेक्टर नाही, कुठं काही नाही, सर्वसाधारण शेतकरी माणूस शेतकरी माणूस आहे. आहे. मी यांच्या सानिध्यात राहिलेलो आहे. बराच कालखंड माझा यांच्या सानिध्यात गेलाय, यांचा कालखंड माझ्या वडिलांच्या सानिध्यात गेला. ही फार मोठ्या गोष्टी आहेत. फक्त सर्व नवीन पिढीला एवढं सांगतो की भाषा जरी गावंढळ असली, कोल्हापुरी असली, थोडी रूढ असली, शिवीगाळी देणारी असली, तरी सुद्धा या भाषेमध्ये असणारं प्रेम ओळखा, या भाषेमध्ये असणारे विचार ओळखा आणि आपल्यात बदल करा. नक्कीच येणारा काळ तुम्हाला आयुष्यभर म्हणजे सूर्य चंद्र आहे तोपर्यंत तुम्हाला स्मरणात ठेवेल, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि आज वसंतदाबाने आमच्या मला मुलाखत दिली, विचार आपल्या जगासमोर मांडले, त्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.